निवडणूक अजूनही मला असं वाटतं 3 महिन्या 4 महिने किंवा असा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये होऊ शकतात. हल्ली एक शब्द तयार झालेला आहे की म्हणजे तो वारंवार मीडियाकडून सुद्धा येतो आणि आमच्याकडून म्हणजे राजकारण्यांकडून पण फार मोठ्या प्रमाणात येतो, नेरेटिव्ह सेट करणे. त्यामुळे प्रत्येक जण काय विचार करत आहे की आपण एक कोणता नेरेटिव्ह सेट करावा की ज्या नेरेटिव्हचा आपल्याला फायदा होऊ शकतो. निगेटिव्ह करावा, पॉझिटिव्ह करावा, कसा करावा ना त्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं की आताच्या घडीला ही सर्व मंडळी आमच्या सकट सगळीजणं प्रत्येकजण असा विचार करत आहे, चाचपणी सुरू आहे काय करावं काय करू नये. मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा बरेच जण फोन करत असतील. मग असं केल्यानंतर निलेशजी काय वाटतंय तुम्हाला, कसं आहे म्हणजे वातावरण बदललं आहे का, होत आहे का, चांगलं झालं आहे का. त्यामुळे प्रत्येकाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आता कसं आहे की थोडंसं काय म्हणा सावध म्हणा किंवा असं हो का नाही असं म्हणण्यापेक्षा काय आम्ही सुद्धा असा विचार काय करतो आहे की आम्ही आत्ता पार्टी म्हणून काय विचार करावा. तर 51% बूथची लढाई जी आहे ती आम्हाला पॉझिटिव्हली कशी जिंकता येऊ शकते त्या दिशेने जर पार्टी म्हणून आपण जर गेलो तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला सोप्या जाऊ शकतील, महायुतीला सोप्या जातील, पार्टीलाही सोप्या जातील. त्या दिशेने काम करावं आणि सध्या वेट अँड वॉच सारखी भूमिका ठेवावी.